तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज मी आलो आहे जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यात. आणि अंमळनेरला येण्याचं कारण म्हणजे माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे संडेला. सो मी आलेलो आहे आणि मी माझ्या मित्राच्या घरी थांबलेलो आहे, सौरभच्या घरी. सौरभच्या मम्मीने मस्त अशी वरणबट्टी आणि वांग्याची भाजी बनवली होती. मित्रांनो, अंमळनेरला आल्यानंतर थोड्या वेळ आराम केला आणि त्यानंतर मी आता आलो आहे मंगळग्रह मंदिरात. अंमळनेरचं फेमस असं हे मंदिर आहे, तुम्हालाही माहीत असेल. तर माझ्यासोबत सौरभ पण आहे. सौरभ आणि आमचे सब इन्स्पेक्टर पृथ्वीज. सो हे दोघे माझे रूममेट होते मास्टर्सच्या वेळेस. सो सौरभ, मला सांग की ह्या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे, मंगळग्रह मंदिराचं? मुळात पूर्ण भारतात मंगळाचे फक्त 2 मंदिर आहेत, एक उज्जैन आणि एक दुसरं एक अंमळनेरला, की ज्याचं मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार मागच्या काही काळात खूप झालेला आहे. त्याच्यामुळे असं मान्यता आहे की ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळाचा काही दोष वगैरे असतो तो इथे येऊन शांती केल्यानंतर तो दूर होतो, अशी मान्यता असल्यामुळे ते बरेच भाविक येत असतात. ठीक आहे मित्रांनो, मग सौरभने हे मंदिराचं वैशिष्ट्य सांगितल्यानंतर मी तुम्हाला या मंदिराचे काही दृश्य दाखवतो. तर मित्रांनो, दर्शन करून झालेलं आहे आणि छान असं दर्शन झालं. कारण आज मंगळवार नव्हता तर गर्दी फारशी नव्हती. सो आमचं दर्शन व्यवस्थितरित्या झालेलं आहे. मित्रांनो, आरतीसाठी थांबलेलो होतो. आरती होईपर्यंत माझे अजून काही मित्र पुण्याला असताना आम्ही सोबत होतो. शुभम आणि आशुतोषही आले भेटायला. तर काय आशुतोष, कसं वाटलं मंगळग्रह? तर मला छान वाटलं. तुम्हाला? एकदम छान. आमच्यासाठी तुम्हाला मी आलो ते कसं वाटलं? ते एकदम छान वाटलं. हां, सौरभच्या घरी जेवण झाल्यानंतर आम्ही सर्व सोडा पिण्यासाठी आलेलो आहे. सारंग पण आहे आमच्यासोबत. मित्रांनो, आज अंमळनेरमधील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी आलो आहे संत सखाराम महाराजांच्या वाडीत. आणि संत सखाराम महाराजांच्या वाडीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं पंढरपुरासारखं सेम ॲज इट इज मंदिर आहे. आणि पंढरपूरला जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तसंच मंदिर इथं अंमळनेरमध्ये आहे. जे तुम्ही इंद्रायणीमध्ये पंढरपूरला बघतो ना आपण, की इंद्रायणीमध्ये ते 3 मंदिर आहे. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की इथेही एक नदी आहे आणि तिथे त्या नदीमध्ये हे 3 मंदिर आहे. हे विठ्ठल पंचायतने विठ्ठल राय रुक्मिणी गरुड हनुमान हे 1817 मध्ये पहिले सखाराम महाराज स्थापन केलं. एक खालचे देव मध्यभागी चांदीची छत्री व त्यांच्या डोक्यावर हे लालजी आहे. हे 270 वर्षापूर्वी 40 गावला महाराजांच्या भजनात नाचले 2 दिवस. ओके. आणि यांनी दृष्टांत ज्या घरात होते त्यांना सांगितलं की तुम्हाला महाराजांना अर्पण कर. आणि वैशाख महिन्यात पांडुरंगाने वर दिलेला आहे की वैशाखात इथे असतात पूर्ण पंढरपूर. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे अंमळनेर येथे सती मातेच्या मंदिरात. आणि हे मंदिर तुम्हाला सांगतो लिटरली 2 पटऱ्यांच्या मध्ये, म्हणजे इकडनं पण रेल्वे जाते आणि मंदिराच्या पलीकडे तिकडे पण रेल्वेची पटरी. मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो. आता इथनं ट्रेन जाते. तर माझ्या मागे मंदिर आहे, इकडनं ट्रेन जाते. तुम्ही बघा आता. बाबा, मला सांगा या सती मातेच्या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे? हे सती माताचं वैशिष्ट्य, हा तिकडचा पट्टा जुना आहे. हा सूर्य जाऊन भुसावळ जाणार होता. आता नवीन पटरी भुसावळून सूर्य जाणार ही नवी पटरी पडली. बरोबर. तेव्हापासून माताजी ज्याची श्रद्धा ज्याची मनोकामना पूर्ण करते. बरोबर. मग पहिलं जे शिबी आणलं मंदिर उचल्याला ते बंद पडलं. बरोबर. लगेच दुसरं जे शिबी आणलं ती बंद पडलं. शेवट त्यांनी नमस्कार करून पट्टा या इकडच्या बाजूला नवा घेतला. तेव्हापासून माताजी ज्याची श्रद्धा मनोकामना पूर्ण करते. सकाळी इकडे हर्षदाकडे आलो होतो. एंगेजमेंट झाली सकाळी. त्यानंतर आम्ही आराम केला आणि आता हळदीची तयारी चालू होते. आता जवळपास 5:30 वाजलेले आहे आणि हळदीची तयारी आता चालू होते. तर बँडही आला आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो आता पुढे काय होतं. तर बँड वगैरे आला इथे
मी तुम्हाला बँडही दाखवतो आणि तिकडे त्या बाजूला हळदीचा कार्यक्रमही सुरू होईल एक थोड्या वेळात. तर हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हा इकडे बँड आहे आणि ते तिकडे हळदीचा कार्यक्रम आहे. मनसोक्त असं नाचून आम्ही निघालोय सौरभच्या घरी. हळद झाली आणि हा बघा रस्ता, आम्ही सुमसाम रस्ता एकदम, म्हणजे हर्षदाच्या घराकडून जायला एकदमच असं सुमसाम रस्ता आहे. रस्त्याला कोणीच नाही आहे, फक्त आम्ही तिघे. एकदम भारी असा वडा रस्सा खाऊन आम्ही निघालो लग्नाला. मधील तिसरा दिवस आणि आज हर्षदाचं लग्न आणि आम्ही आलो आहे हर्षदाच्या लग्नासाठी. तयार वगैरे होऊन झालेलं आहे आणि वैदिक पद्धतीचंही लग्न झालं आहे. थोड्या वेळाने परत एकदा सर्व आल्यावरती परत एकदा लग्न होणार आहे. तर मित्रांनो फेटे वगैरे बांधून झाले आमचे आणि आता नवरदेव मिरवायला सुरुवात करताय. बँडही चालू होईल एक थोड्या वेळात. तर बघूया, मी तुम्हाला दाखवेलच पुढे काय होतं. लग्नामध्ये आम्हाला भूषण आणि मोहितही भेटले होते. तुला कसं वाटतं हर्षदा? एकदम खरंच. तर मित्रांनो जेवण करतोय आता लग्नामध्ये. पुरी आहे, वांग्याची भाजी आहे, त्यानंतर मटकीची भाजी आहे, डाळ भात आहे. खूप छान असं जेवण आहे. दिस इज कॉल मोहन थाळ. जो संकेतला आवडत नाही. शेव आहे. अजून काय रे हे? मोहन थाळ म्हणतात त्याला. याला हो, मोहन थाळ पण आहे. तर हर्षाच्या लग्नाचं जेवण चांगलं आहे. वी एन्जॉयड. लग्न वगैरे झालं आहे, एकदम मजा धमाल करून झाली आहे आणि आता आपलं निघायचं पुण्याला परतीचा प्रवास. तर छान वाटलं मित्रांसोबत भेटून. सर्व व्यवस्थितरित्या सर्व झालं. सौरभने चांगली खातिरदारी केली बाय द वे आमची. बस चला मित्रांनो अंमळनेरचा 3 दिवसाचा टूर झाल्यानंतर मी निघालो आहे पुण्याच्या दिशेने आणि सर्व आलेले मला सोडण्यासाठी.